छोटंसं गाव होतं. त्या गावात एक गरीब पण अत्यंत श्रद्धाळू ब्राह्मण आपल्या पत्नीसोबत राहत होता. घरात फारशी संपत्ती नव्हती, ना सोनं ना पैसा, पण त्यांच्या घरात एक गोष्ट मात्र भरपूर होती, ती म्हणजे स्वामींवरील अढळ श्रद्धा. त्या ब्राह्मणाकडे एक गाय होती, पण ती गाय अनेक दिवसांपासून दूध देत नव्हती. गावातील लोक तिला भाकड गाय म्हणून हसत असत. कोणी म्हणायचं, अशी गाय ठेवून काय उपयोग, तर कोणी म्हणायचं, तिला विकून टाक. पण तो ब्राह्मण रोज त्या गायीची प्रेमाने सेवा करत असे. तिला चारा घालत असे, तिच्या डोक्यावरून हात फिरवत असे, कारण त्याला वाटायचं, जीवाला प्रेम दिलं की देवही प्रसन्न होतो. तो ब्राह्मण रोज श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनाला जात असे. स्वामींच्या चरणी बसून नामस्मरण करत असे. एक दिवस स्वामींच्या मनात विचार आला, आज त्या भक्ताच्या घरी भोजनाला जावं. आणि स्वामी ताबडतोब विजापूरच्या दिशेने निघाले. दुपारची वेळ झाली होती. ऊन प्रचंड होतं, पण स्वामीच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं. स्वामी अचानक त्या ब्राह्मणाच्या दारात येऊन उभे राहिले. स्वामींना पाहताच ब्राह्मण आणि त्याची पत्नी आनंदाने भारावून गेले. दोघांनी धावत जाऊन स्वामींच्या चरणी नमस्कार केला. घरातील अंगण फुलांनी सजवलं. स्वामींच्या पायावर फुलांचा वर्षाव केला. ब्राह्मण भावुक होऊन म्हणाला, महाराज, आज माझं घर धन्य झालं. स्वामी प्रेमाने हसले आणि म्हणाले, आज मला तुझ्या घरी भोजन करायचं आहे. हे ऐकून दोघांनाही अपार आनंद झाला. पण पुढच्या क्षणी स्वामी म्हणाले, पण मला दुसरं काही नको, फक्त एक तांब्या भरून दूध दे, आणि तेही तुझ्या गाईचं, आत्ताच काढलेलं. हे ऐकताच ब्राह्मणाचा चेहरा उतरला, डोळ्यात पाणी आलं आणि हात जोडून तो म्हणाला, महाराज, मला माफ करा. माझी गाय भाकड आहे. ती खूप दिवसांपासून दूध देत नाही. मी बाजारातून दूध आणतो, पण तुमची इच्छा अपूर्ण राहू देणार नाही. हे ऐकताच स्वामी थोडे गंभीर झाले. ते म्हणाले, अरे, तुला माझं सांगणं कळलं नाही का? मला त्या गाईचंच दूध हवं आहे. ब्राह्मण गोंधळला, पण स्वामी उठले आणि म्हणाले, चल, मला तुझी गाय दाखव. स्वामी त्या गायीसमोर जाऊन उभे राहिले. त्यांनी प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि अत्यंत ममतेने म्हणाले, का ग गोमाता, तुझ्या मालकाला इतका का त्रास देतेस? दूध का देत नाहीस? स्वामींच्या त्या करुणामय आवाजाने जणू वातावरणही शांत झालं. मग स्वामी प्रेमाने म्हणाले, आजपासून या भक्ताला भरपूर दूध दे. या घरात सुख समृद्धी आण आणि या गरीब भक्ताचे कष्ट दूर कर. मग ब्राह्मणाकडे पाहून म्हणाले, जा, आता दूध काढ. ब्राह्मण थरथरत गायीपाशी बसला. मनात आशा आणि भीती दोन्ही होत्या. त्याने अलगद गायीच्या आचळाला हात लावला आणि पुढच्या क्षणी चक्क त्या गायीच्या आचळातून दूध वाहू लागलं. एक नाही, दोन नाही, तर भरभरून दूध येऊ लागलं. ब्राह्मणाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याची पत्नी आनंदाने रडू लागली. शेजारी पाजारी धावत आले. सगळे आश्चर्यचकित झाले. ज्या गायीला लोक भाकड म्हणत होते, तीच गाय आज स्वामींच्या कृपेने दूध देत होती. त्या दिवशी त्या छोट्याशा घरात फक्त दूधच नव्हतं वाहिलं, तर वाहिली होती स्वामींची कृपा.
स्वामींनी त्या ब्राह्मणाकडे प्रेमानं पाहिलं आणि म्हणाले, श्रद्धा खरी असेल तर अशक्य गोष्टही शक्य होते. त्या दिवसानंतर त्या ब्राह्मणाच्या घरात कधीच दारिद्र्य राहिलं नाही. गाय रोज भरपूर दूध देऊ लागली आणि विजापूर गावात सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली. स्वामी समर्थांच्या कृपेने भाकड गायीनं दूध दिलं. स्वामी समर्थांच्या कृपेने भाकड गायीनं दूध दिलं. अशा प्रकारे स्वामी समर्थ यांनी आपल्या भक्ताचा उद्धार केला. त्याच्या दुःखावर मायेचा हात ठेवला आणि जगाला श्रद्धेची खरी ताकद दाखवून दिली. स्वामी नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.